सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसीच्या विरोधात रविवारपासून जयसिंगपूर येथील ऐतिहासिक विक्रमसिंह क्रीडांगणावर ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी बुधवारी आक्रमक भूमिका घेतली। राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या आमदारांच्या समर्थकांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते 15 ऑगस्टला शिरोळ तालुक्यात राष्ट्रध्वजारोहण होऊ देणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला। रविवार 9 ऑगस्ट रोजी आंदोलन दरम्यान आमदार समर्थकांकडून घडलेल्या प्रकाराबाबत आमदारांनी अद्याप दिलगिरी व्यक्त केलेली नाही असा आरोप आंदोलकांनी केला। राष्ट्रध्वजाचा अवमान करून माजी सैनिकांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करूनही संबंधितांना अद्याप अटक झालेली नाही। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। राष्ट्रध्वजाचा अवमान आणि सैनिकांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका घेत आंदोलकांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट रोजी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे। दरम्यान बुधवारपासून आंदोलनाची धार वाढवत विक्रमसिंह क्रीडांगण ते शिरोळ तहसील कार्यालय असा निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली। प्रस्तावित एमआयडीसीचा निर्णय रद्द करण्यासह राष्ट्रध्वजाचा अवमान व सैनिकांना झालेल्या मारहाणी प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे। आमदारांच्या समर्थकांवर कारवाई न झाल्यास आणि 15 ऑगस्ट पूर्वी प्रशासनाने भूमिका स्पष्ट न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे। प्रस्तावित एमआयडीसी बद्दल आम्ही 2023 पासून या ठिकाणी आमच्या माजी सैनिकांच्या मागण्या असतील, पूरग्रस्त नागरिकांच्या मागण्या संदर्भात त्या एमआयडीसीला आम्ही विरोध करतोय। पण स्थानिक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे त्या ठिकाणी मी एमआयडीसी करणारच असं त्यांचा अट्टास आहे आणि या संदर्भात आम्ही गेली 2 महिने आंदोलन करतोय। मागच्या वेळी सुद्धा आता काल परवा दिवशी आम्ही त्या ठिकाणी पायी चालत त्यांच्या कार्यालयावर ते विचारण्यासाठी आम्ही चाललो होतो की बाबा जनमत विरोधात असताना तुम्ही काय आमच्यावर एमआयडीसी लागताय। तर त्यावेळी आमच्या माजी सैनिकांना असेल मारहाण झाली, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मारहाण झाली, राष्ट्रध्वजाचा अवमान झाला, त्या सगळ्या गोष्टीचं तिने आजपर्यंत माफी किंवा प्रायश्चित घेतलेलं नाही की बाबा माझ्याकडून ती उल्लडबाजी झाली असेल किंवा प्रशासनानं सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावर कडक गुन्हे घालायला पाहिजे होते। पण यड्रावकर साहेबांना त्या ठिकाणी आरोपी केलेलं नाही, कलम सुद्धा शिथिल घातलेले, अजून त्यांना अटक झालेली नाही त्या आरोपींना सुद्धा। आणि आम्ही जी एमआयडीसीची प्रक्रिया म्हणतोय की बाबा त्याच्यामध्ये वरिष्ठ स्तरावर किंवा मंत्रालय स्तरावर बैठक लागली पाहिजे, ते सुद्धा मागणं गेली 2 महिने आम्ही घेऊन मागतोय की एक बैठक घ्या, काय प्रक्रिया चुकीची आहे आणि बरोबर आहे तिथं ठरल, पण ती सुद्धा प्रक्रिया किंवा त्याबद्दल बैठक लावायला यांच्यामध्ये धाडस नाही त्या ठिकाणी की बाबा जर त्यांच्यामध्ये धाडस असतं की ती बैठक घेऊन बस दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं की बाबा चुकीची प्रक्रिया आहे तर ती चुकीची आहे, रद्द करा आणि ती बरोबर असेल तर चला आम्ही मानतो। पण एक बैठक लावायचं धाडस गेली 2 महिन्यापासून होत नाही, 3 आंदोलनं झाली। मग एवढं असताना आम्ही आता या ठिकाणी हे आंदोलन गेली 3 दिवस झालं बसलोय, प्रशासनानं कुठलीही दखल घेतली। त्यामुळे आम्ही 15 ऑगस्ट रोजी आमच्या सगळ्या माजी सैनिक असतील, पूरग्रस्त नागरिक असतील, सगळ्या समविचारी संघटना पक्ष यांच्यासह आम्ही इथून तहसील कार्यालयावर जाणार आणि आमच्या गावकरी जे सगळे असतील ते पण तहसील कार्यालयावर येणार। आमचं म्हणणं आहे की ज्यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे त्या आमदारांनी आमच्या तालुक्यामध्ये कुठेही राष्ट्रध्वज आम्ही त्यांना करून देणार नाही। दुसरी गोष्ट आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल तुम्ही बैठक लावायची आहे, ती बैठक लावायचं आम्हाला पत्र द्यावं, नाहीतर आम्ही तिथं 12 वाजेपर्यंत बसणार कुठं तहसील कार्यालयावर। आणि ह्यातनं पण काय त्यांनी तोडगा सांगितला नाही तर आम्ही परत ज्यांनी आमच्यावर एमआयडीसी लागतात त्या आमदारांच्या कार्यालयावर त्यांना विचारा येणार की बाबा जन्मत उलटा असताना तुम्ही का आमच्यावर एमआयडीसी लागताय। माजी सैनिक सांगायला, पूर्वग्रस्त नागरिक सांगायला ते तुम्ही का ऐकत नाही, तुम्ही लोकप्रतिनिधी आहे काय मग हुकुमशाह आहे, त्याचं उत्तर त्यांनी त्या ठिकाणी द्यायचं। त्यामुळे हे आंदोलन तीव्र स्वरूपात आणि सगळ्या समविचारी पक्षी संघटना आणि माजी सैनिक पूरग्रस्त नागरिकांसह मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूपात होणार। भारत माता की जय, भारत माता की जय। एमआयडीसी रद्द झालीच पाहिजे, एमआयडीसी रद्द झालीच पाहिजे।